जीवन जगत असताना आपण एक गोष्ट विसरून चाललो आहोत, ते म्हणजे हसणं. मला सांगा, तुम्ही लास्ट टाइम कधी खळखळून हसला होतात? मनसोक्त, कसलाही विचार न करता, कसलंही टेन्शन न घेता, जसं आपण बालपणी हसायचो तसं आठवतंय का काय? नाही ना? हा, म्हणजे एखादी कॉमेडी रील पाहिली तर मग म्हणजे असं आपण नॉर्मल हसतो बरं का. पण एकदम खदखदून असं आपण लास्ट टाइम कधी हसलोय? नाही आठवत ना. काय झालंय माहितीये का? सोशल मीडियाचा आपल्यावरती इतका प्रभाव होत चाललाय ना, की जसं तो सोशल मीडिया उघडला ना, की भाई टेन्शनवर टेन्शन, टेन्शनवर टेन्शन. म्हणजे समोरचा व्यक्ती इतकी प्रगती करत चाललाय आणि मी काहीच नाही करत आहे. माझी प्रगती का होत नाहीये? याचं टेन्शन घेतोय आपण आणि आपण हसणं विसरतोय. पण तसं नाहीये. आपली सुद्धा प्रगती होतीये. जर आपण मागे वळून पाहिलं ना तर कळेल, की हो, मी अगोदर ज्या ठिकाणी होतो ना त्याच्यापेक्षा आता मी बेटर पोझिशनवर आहे. पण हे कधी कळेल जेव्हा आपण स्वतःकडे बघू, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देऊ. पण होतंय काय माहितीये का, आपण समोर जास्त बघतोय आणि स्वतःच्या आत कमी बघतोय. आणि आपण टेन्शन घेतोय, दुःखी होतोय, निराश होत चाललोय. बस बाकी काही नाही. काय माहितीये का, हसलो ना, हसल्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये ना काही पेशी असतात. त्या सक्रिय होतात आणि त्यामुळे ना आपण निरोगी आयुष्य जगू शकतो आणि जगतोच आपण. पण हसलं पाहिजे तसं. आपल्याला गोळ्या औषधांची गरजही लागत नाही. पण आपण तसं नाही करत ना. आपल्याकडे जे आहे ना, आपण त्याचा उपयोगच करून घेत नाही. आपण फक्त नेगेटिव्ह विचार करतो आणि पॉझिटिव्ह विचार सोडून देतो. हे बघा, आपल्याकडे जे आहे ना, मे बी ते दुसऱ्याकडे नसेल आणि दुसऱ्याकडे जे आहे ना, मे बी ते तिसऱ्याकडे नसेल. हे सर्कल आहे आणि हे असं चालूच राहणार आहे. एकाकडे जे असतं ना दुसऱ्याकडे नसतं, दुसऱ्याकडे असलं की एकाकडे नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नको करायला. भाई माझ्याकडे काय आहे मी ह्याचा विचार करेल आणि त्यासाठी मी आनंदी राहील. हा, माझी काही स्वप्न आहेत त्यासाठी मी प्रयत्न तर करतोय ना, मिळतील ते. बट व्हॉट इज प्रायमरी? हॅपीनेस. बरोबर ना? आनंद महत्वाचा आहे, मग तो मिळवायचा आहे. त्यामुळे जे आहे त्याच्यावर फोकस करूया आणि खळखळून हसूया. बरोबर ना?